नमस्कार, मी शीतल. न्यूज 24 लाईव्ह या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे, ज्याचे परिणाम म्हणून आज आपल्याला विविध रोगांना सामोरं जावं लागत आहे. उदाहरणार्थ डायबिटीज. आज 2020मध्ये भारतामध्ये डायबिटीजचे रुग्ण 7 कोटीच्या घरात गेलेले आहेत आणि मला डायबिटीज आहे याची कल्पना नसलेले तर वेगळेच. आणि याच पसरणाऱ्या रोगांना आवर घालण्यासाठी म्हणून माधवबाग धायरी फाटा या क्लिनिकने विविध उपक्रम राबविलेले आहेत. त्यासाठी ते वर्षभर महाराष्ट्रामध्ये वर्कशॉपसुद्धा घेत असतात. जागर आरोग्याचा या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत माधवबाग धायरी फाटा या क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर अनुराधा देशपांडे मॅम, ज्या गेल्या 9 वर्षापासून माधवबागमध्ये कार्यरत आहेत. चला तर त्यांच्याकडे जाणून घेऊया आपण की ते त्यांच्या या क्लिनिकमध्ये कुठल्या कुठल्या आजारांवर कशा पद्धतीने उपचार करतात. नमस्कार मॅम. नमस्कार शीतल. खूप खूप स्वागत आहे तुमचे जागर आरोग्याचा आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज आमच्यासोबत इथे कनेक्ट झालेले आहात, जेणेकरून जे पेशंट्स आहेत डायबिटीज, शुगर, हार्ट पेशंट्स, त्यांना नक्कीच आपल्या आजच्या या कार्यक्रमामधून खूप सारा लाभ मिळणार आहे. येस, यू आर व्हेरी करेक्ट शीतल. ॲक्च्युली मी न्यूज 24 लाईव्ह चॅनलची पण खूप आभारी आहे, कारण BP, शुगर, हार्ट डिसीज हे सगळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे निर्माण होणारे आजार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या आजारापासून मुक्त करण्यासाठी गेली 9 वर्ष मी कार्यरत आहे. सो त्याचा फायदा आज सगळ्याच लोकांना होणार आहे हे नक्की. माधवबाग धायरी फाटा या क्लिनिकबद्दल आम्ही फार ऐकलेलं आहे. इनफॅक्ट माधवबागबद्दल आम्ही फार ऐकलेलं आहे की खूप सारे त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत अँड दिस इज द बेस्ट क्लिनिक इन पुणे, द नंबर 1 क्लिनिक. सो जस्ट त्याच्याबद्दल एक शॉर्टमध्ये आम्हाला थोडी माहिती हवी होती. अगदी बरोबर आहे शीतल. ॲक्च्युली माधवबाग धायरी फाटा ही ब्रांच गेले 3 वर्ष कार्यरत आहे आणि यामध्ये पुण्यामधील सर्वात जास्त डायबिटीसचे पेशंट बरे झालेले आहेत. वाव. त्यासोबतच आपलं डायबिटीससाठी इंटरनॅशनल पेपर पण रिसर्च पब्लिश झालेला आहे. ब्युटिफुल. आणि कार्डियक डिसीजमध्ये म्हणजे हृदयरुग्णांमध्ये सुद्धा उत्तम रिझल्ट मिळाल्याबद्दल मोठा अवॉर्डही या क्लिनिकला मिळालेला आहे. तर मॅम, माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे की हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज या आजारांवर तुम्ही कशा पद्धतीने पंचकर्माद्वारे उपचार करतात? हा प्रश्न खूपच चांगला आणि महत्त्वाचा आहे शीतल, कारण माधवबाग या 3ही आजारांमध्ये मातब्बर आहे सगळ्या रुग्णांना पूर्णपणे बरे करण्यासाठी. बरं होताना पंचकर्माची विशेष सहाय्यता लागते. यामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती, आवश्यकतेप्रसंगी BPच्या पेशंटना शिरोधारा, हार्टच्या पेशंटना हृदयधारा आणि डायबिटीसच्या पेशंटना विशेष डायबिटीस बस्ती देऊन आपण त्यांना बरं करत असतो. आता पुढला प्रश्न मी तुम्हाला फार महत्त्वाचा विचारणार आहे, तो आहे BPबद्दल. अगदी. की आपल्या क्लिनिकमध्ये BPसाठी काय तोडगा आहे? शीतल, तू पहिल्यांदा BPचं नाव घेतलं हे फार बरं झालं, कारण सगळ्या पेशंटमध्ये 43% पेशंट BPचे असतात की जे हार्टवर परिणाम करू शकतात. त्यामुळे BPच्या पेशंटना ऐकून असेल की 120-80 हा नॉर्मल BP असतो, पण त्याच्या पुढे जसं स्ट्रेस वाढतो किंवा काही कारणं वाढतात त्या पद्धतीने BP वाढत जातो आणि त्याचं इलेव्हेटेड हायपरटेन्शन, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अशा पद्धतीने त्याचं डिव्हिजन होत जातं. मग अशा वेळेला पेशंटना आपण पहिल्यांदा डायग्नोज करतो की त्याचं कुठल्या लेवलचं हायपरटेन्शन आहे, ते पण ABPM हे मशीन लावून. ओके. ABPM या मशीनने होतं काय की पेशंटचं एक्झॅक्ट लेवल ऑफ हायपरटेन्शन कळतं, तो ॲक्च्युली हायपरटेन्शनचा आहे की नाही हे सुद्धा कळतं. ओके. मग हे कळल्यानंतर आपण पेशंटना डायग्नोज फायनल झाल्यानंतर त्याला ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 प्रमाणे ट्रीटमेंट सुरू करतो. ज्या ट्रीटमेंट 1 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण पेशंटना बरं करण्यात मदत करतातच, पण त्याही नंतर त्याला बरं राहण्यासाठी आपण 1 वर्ष सहाय्य करत असतो. माधवबागमध्ये डायबिटीजसाठीचा तुम्ही जो एक विशेष उपक्रम राबविलेला आहात, डायबिटीज मॅनेजमेंट, ते नेमकं काय आहे? ओके. डायबिटीज हा आजार नाव ऐकलं तरी लोकांची शुगर कमी करणारा आहे हे नक्कीच आहे. ॲब्सोल्युटली. तर डायबिटीसमध्ये होतं काय नक्की की रक्तातली फक्त साखर वाढते असं नाही आहे, तर त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवावर पण परिणाम होत असतात, जसं की हार्ट, ब्रेन, किडनी, आईज या सगळ्यांवर त्याचे परिणाम होत असताना माणसाच्या बेसिक
आपण इम्युनिटी जे म्हणतो त्याच्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. आणि म्हणूनच खास डायबेटीससाठी माधव बागने विन डायबेटीस फॉर एव्हर हे कॅम्पेनच सुरू केलेलं आहे. या कॅम्पेन अंतर्गत आपण पेशंटना डायबेटीस मुक्त या टॅगलाईनमध्ये जाहीर करतो. म्हणजे काय तर त्या पेशंटला GTT नावाची जी वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड टेस्ट आहे ती निगेटिव्ह आणण्यापर्यंत आम्ही बरं करतो. ती आज जर तुझी माझी केली आणि आपण डायबेटीस नसलेले आहोत तर आपली निगेटिव्हच असते. पण डायबेटीसच्या पेशंटची ती टेस्ट निगेटिव्ह येणं म्हणजे त्याने आयुष्यात काहीतरी असाध्य कमावल्यासारखं आहे. ॲब्सोल्युटली. आणि त्यामुळे त्याचा तो आम्ही सत्कारही करतो. तर यामध्ये काय करतो आपण बेसिकली डाएट, एक्सरसाइज, मेडिसिन आणि पंचकर्म या पद्धतीने पेशंटना बरं करण्यात येतं. ज्यामध्ये डाएट जो असतो तो साधारण पेशंटच्या लिव्हर आणि पँक्रिया म्हणजे हिपॅटो पँक्रियाटिक डक्टवर काम करून तिथून साचलेली रक्तशर्करा कमी करण्यात येते. आणि पेशंटची इन्शुलिन रेझिस्टन्स आहे तो कमी केला जातो. इन्शुलिनचं प्रमाण वाढवलं जातं. आणि असा डाएट फॉलो करताना जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो शरीरावर की ज्यामुळे तो माणूस परत त्या आजाराला बळी पडू शकतो तो कमी करण्यासाठी आपण पंचकर्माची मदत घेतो. या पंचकर्मामध्ये आपण डायबेटीस कमी करणारी औषधं वापरून स्नेहन, स्वेदन आणि बस्ती करतो. म्हणजेच काय तर संपूर्ण शरीराला त्या औषधी तेलांची मालिश, नंतर त्या औषधी तेलांची वाफ देणं आणि त्यातलं काही औषध गुदद्वारातून शरीरात देणं. यामुळे इन्शुलिनची शरीरात निर्माण करण्याची क्षमता वाढायला लागते आणि पेशंट डायबेटीस मुक्तीच्या उंबरठ्यावर येतो. आता हे मी विशेष सांगू शकते की हे टाईप 2 डायबेटीससाठी आहे. कारण टाईप 1 डायबेटीसमध्ये माणसाच्या शरीरात इन्शुलिनच निर्माण होत नसतं. पण आम्ही त्यांना फक्त इन्शुलिनचा कंट्रोल नक्की आणून देऊ शकतो. ब्युटिफुल मॅम. म्हणजे तुम्ही जे सांगितलं आतापर्यंत त्यातून एवढं मात्र कळत आहे की ते अगदी त्या रोगाच्या मुळापासून काम करत आहे. म्हणजे तो रोग जर त्यातून काढून टाकायचा एखाद्या व्यक्तीमधून तर अगदी मुळातून काम केलं पाहिजे असं आपण म्हणतो. तुम्ही खरंच ते खूपच सुंदर पद्धतीने करत आहात. आणि स्पेशली मी डायबिटीसचे असे पेशंट्स बघते की जे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत इंजेक्शन घेत असतात. आणि हे फक्त त्यांच्यासाठीच नाही तर त्यांचे जे घरचे लोक आहेत, जे त्यांचे फॅमिली मेंबर्स असतात त्यांच्यासाठी ते खूप डिफिकल्ट असतं हे बघणं की ते एवढे सफर करतायत त्याच्यातून. आणि तुम्ही त्यांना त्या सफरिंगपासून मुक्त करता. म्हणजे जसं तुम्ही बोललात की ते निगेटिव्ह येते लिटरली त्यांचे रिझल्ट. दॅट वॉज अमेझिंग. थँक्यू सो ब्युटिफुल. आता आपण मॅमकडनं शुगर आणि BP हे आजार कशा पद्धतीने बरे केले जाऊ शकतात हे ऐकलं. मात्र हे आजार असताना या आजारांचा तुमच्या हृदयावर काय परिणाम होतो हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी माधव बागमध्ये एक खास उपक्रम राबवला जातो, हार्ट फेलियर रिव्हर्सल ट्रीटमेंट. हार्ट फेलियर रिव्हर्सल ट्रीटमेंट काय आहे ते आपण एकदा मॅमकडनं सविस्तरमध्ये जाणून घेऊया. शीतल, तू अतिशय चांगला प्रश्न विचारला की हार्ट फेल्युअर रिव्हर्सेबल ट्रीटमेंट काय आहे. तर होतं असं की BP आणि शुगर हृदयावर 50% आणि 25% काम करत असतात, घातक. आम्ही म्हणताना तर असं म्हणतो की हे पाकिस्तानसारखे तुमच्या हृदयाला त्रास देतात, जसं की शेजारी पण वैरी म्हटलं तरी चालेल. तर त्यामुळे होतं काय की हृदयाच्या स्नायूंची कार्य करायची क्षमता कमी होते. त्यालाच क्रोनिक हार्ट फेल्युअर असं म्हटलं जातं. सो क्रोनिक हार्ट फेल्युअरमध्ये हृदयाच्या स्नायूंची काम करायची क्षमता कमी झाल्यामुळे हृदय जे संपूर्ण शरीराला रक्त पाठवत असतं ते कमी होतं आणि हृदयाची खेचण्याची ताकद पण कमी होते. त्याचे सिम्पटम्स म्हटलं तर काय की चढावर दम लागणं, छातीत दुखणं, जड वाटणं, पायावर सूज येणं, थकवा जाणवणं, वेळप्रसंगी तुमचे हार्ट रेट गरजेपेक्षा जास्त पडणं किंवा अनियमित पडणं. तर या लक्षणांमुळे होतं काय, कळत नाही की नक्की काय होतंय. मग ही सगळी लक्षणं कमी करायची असतील तर ताप आला म्हणून तापाची गोळी घे इतकं सोपं नाही आहे. या सगळ्यांमध्ये तुमच्या हृदयाच्या स्नायूंची ताकद जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही. याला ॲलोपॅथीमध्ये प्रोग्नॉसिस जे म्हणतात ते त्याचं खूप बॅड आहे की हार्ट ट्रान्सप्लांटपर्यंत पेशंट जाऊ शकतो आणि वेळप्रसंगी मध्ये मध्ये हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. मग हेच सगळं आपल्याला बरं करायचं आहे. त्यासाठी आम्ही काय करतो की तुमच्या हृदयाच्या स्नायूंची ताकद किती आहे हे आधी चेक करतो स्ट्रेस टेस्टने. त्यालाच VO2 मॅक्स म्हणतात आणि त्यालाच मेट व्हॅल्यू म्हणतात. मग हे चेक करत असताना स्ट्रेस टेस्टमध्ये पेशंटच्या हृदयाची क्षमता कळते. मग ती क्षमता आपण वाढवण्यासाठी पुन्हा कार्डियक पंचकर्मामध्ये पेशंट 80% बरा होतो. ते बरं झाल्यानंतर ते बरं राहण्यासाठी 20% काम औषधांचं
आणि आयुष्यभर आपल्याला औषध पंचकर्म नाहीत घ्यायची. मग त्यासाठी काय करायचं तर व्यायामातले बदल, आहारातले बदल याचं योग्य मार्गदर्शन आमच्याकडून होतं. आणि एवढंच नाही, पेशंट बरा झाल्यावरही त्याला बरं राहण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत असतो पुढचे 10 वर्ष. ही आमची कमिटमेंट असते. वाव, ब्युटिफुल. म्हणजे खरंच आता जर का तुम्ही पंचकर्माकडे जर थोडं लक्ष दिलं आणि ज्या पद्धतीने त्यांचं पूर्ण प्रोसिजर चालते आणि जसं मॅमनी कमिटमेंट दिली आहे की ते 10 वर्ष आपल्यासोबत असतील, मनुष्य पूर्ण बरा होईपर्यंत, त्याचा हार्ट डिसीज बरा होईपर्यंत, तर मला असं वाटतं की मग हार्ट रिप्लेसमेंटपेक्षा हे जास्त बेटर आहे. तर अशाच पद्धतीचा माधव बागमध्ये एक इश्चेमिया रिव्हर्सल प्रोग्रामसुद्धा राबवला जातो. तो नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊयात. इश्चेमिया रिव्हर्सिबल प्रोग्राम म्हणजे शीतल, इश्चेमिया आधी काय आहे मी तुला थोडक्यात सांगते की हृदयाकडे होणारा रक्तपुरवठा आणि हृदयाने संपूर्ण शरीराला पाठवणारा रक्तपुरवठा यात तफावत आहे. म्हणजे मी काम करते, माझं काम आणि मला काम करण्यासाठी लागणारी एनर्जी यात फरक असतो. सो मला काम करण्यासाठी लागणारी एनर्जी जर कमी पडत असेल तर तो इश्चेमिया टू मी, म्हणजेच हार्टला काम करण्यासाठी जर एनर्जी कमी पडत असेल तर इश्चेमिया टुवर्ड्स हार्ट असं म्हटलं जातं. ओके. या इश्चेमियामध्ये होतं काय की तुमच्या हृदयाकडे ज्या रक्तवाहिन्या असतात त्याला स्वतःला रक्तपुरवठा करणाऱ्या, त्यांच्याकडूनच हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतो. मग हा कमी पडण्याची कारणं अनेक आहेत. कधी आपण ऐकून असू ब्लॉकेजेस किंवा त्या हृदयाकडूनच बाहेर येणारा रक्तपुरवठा कमी असणं. पण या सगळ्यामध्ये होतं काय की पेशंटना महत्त्वाचं एक लक्षण जाणवतं, ते म्हणजे अंजायना. अंजायना म्हणजे काय, छातीत दुखणं. राईट. सो दम लागणं वेगळं आणि छातीत दुखणं वेगळं. आपण छातीत दुखणं हे जास्त गांभीर्याने घेत असतो. तर छातीत दुखणाऱ्या पेशंटला जणू काही तो हार्ट अटॅकच्या उंबरठ्यावर आहे अशी भीती असते आणि ती बऱ्याच वेळा सार्थ पण असते. खरंय. मग आता आपल्याला त्यासाठी काय करावं लागतं, त्याला छातीत दुखणं पूर्ण थांबेपर्यंत मदत करायची असते. आणि नुसतं दुखणं थांबवायचं नसतं तर त्याचं कॉज जे आहे की हृदयाच्या रक्तवाहिनीतून रक्तपुरवठा कमी पडतोय तोही वाढवायचा असतो. राईट. मग यामध्ये काय करतो आपण की इश्चेमिया कमी करणारी औषधं वापरून पेशंटना आपण सेंट्रिपिटल ओलिएशन या पद्धतीने स्नेहन करतो. मग त्याच औषधांच्या काढ्याने संपूर्ण शरीराला वाफही देतो आणि त्याच औषधांचा बस्ती हा पेशंटला देत असतो. इश्चेमियाचा सुद्धा ड्यूक स्कोअर नावाचा एक स्कोअर आहे जो आपण चेक करत असतो माधव बागमध्ये. आणि त्यासोबतच आपल्याला कळतं की पेशंटच्या हृदयाला आत्ता हानी किती पोचणार आहे. टाईम ऑफ इश्चेमिया नावाची गोष्ट असते की जी आपण स्ट्रेस टेस्टवर पाहतो. आणि हा टाईम ऑफ इश्चेमिया म्हणजे कुठल्या वेळेला पेशंटला हृदयाकडे होणारा रक्तपुरवठा पर्यायाने ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो किंवा थांबतो. तर या वेळेला जर आपण पुढे वाढवत नेलो, समजा पेशंटना 5व्या मिनिटालाच छातीत दुखायला लागते तर तो त्याचा टाईम ऑफ इश्चेमिया म्हणावा लागतो. त्यावेळेला ECGमध्ये स्ट्रेस टेस्टमध्ये बदल दिसतात आणि हा टाईम ऑफ इश्चेमिया 5 मिनिटांपासून आपण 1-1 मिनिट जसं वाढवतो तसं त्याला हार्ट अटॅकपासून आपण 7-7% बरं करत असतो. ओके. तर हा टाईम ऑफ इश्चेमिया आपण वाढवून देतो, म्हणजे त्याला बरं करायच्या मार्गावर नेतो. आणि हे पाहतो कसं तर ज्या स्ट्रेस टेस्टनी, हा सूर्य आणि हा जयद्रथ, ज्या स्ट्रेस टेस्टनी आपण पाहतो की पेशंटला हार्ट अटॅककडे नेणारा इश्चेमिया एन्जायना सुरू आहे, त्या स्ट्रेस टेस्टनी आपण पुन्हा एकदा दर 7-7 ट्रीटमेंटनंतर करून पाहतो की तो पेशंट किती बऱ्या होण्याच्या मार्गावर आहे. आम्हाला माहिती आहे तो बरं होतो आहे, आम्हाला ECGमध्ये दिसतं, पण ते पेशंट नाही कळण्यासाठी आम्ही त्यांना त्या गोष्टीची मदत करत असतो. अतिउत्तम. म्हणजे खरंच की तुम्हाला हार्ट अटॅककडे जायचीही गरज नाही आहे. जर का तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्हाला थकवा येतोय, दम येतो आहे, हार्ट पेन होत आहे, तरीसुद्धा तुम्ही जर या ठिकाणी आलात माधव बागच्या धायरी शाखेमध्ये, या क्लिनिकमध्ये मॅम आहेतच, शी इज व्हेरी ब्रिलियंट. म्हणजे तुम्हाला ते जर का प्रॉब्लेम्स होत असतील तर त्यावर सुद्धा आपल्याकडे उपाय आहे. आपल्याला वाट बघायची गरज नाही आहे की मला हार्ट अटॅक आल्यानंतर आपण उपचार घेऊ. तर तिकडे जायच्या आधीचे जे उपचार आहेत त्याला आपण प्रतिबंध म्हणजे आळा घालू शकतो. असं होऊ शकतं की आमच्या ह्या ज्या गप्पा सुरू आहे, जो संवाद सुरू आहे तो तुम्हाला थोडा कठीण वाटत असेल, ते शब्द थोडे तुम्हाला अनोळखी वाटत असतील कारण की ते मेडिकल फील्डशी रिलेटेड आहेत. पण शब्द जरी कळले नाही तरी आपल्याला आपला आजार माहिती आहे आणि आपल्याला त्या आजारावर उत्तर हवं आहे, त्याच्यावर उपाय हवा आहे. आणि मी तुम्हाला या गोष्टीची गॅरंटी देऊ शकते कारण की माधव बागमध्ये गेल्या 14 वर्षापासून 10 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना इथे बरं केलं गेलं आहे. तर प्लीज बी विथ अस
आणि आय एम शुअर की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आज नक्कीच त्यापैकी मॅक्सिमम प्रश्न आज इथे सुटतील. तर मॅम, मी खूप ऐकलेलं आहे व्हेन इट कम्स टू हार्ट डिझीज आपण बोलतो की ब्लॉकेजेस. येस. आणि मघाशी तुम्ही बोलत असताना प्लाक हा शब्द वापरला. सुंदर असा उपक्रम प्लाक स्टॅबिलायझेशन ही एक ट्रीटमेंट तुमच्याकडे आहे, त्याबद्दल प्लीज आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर म्हणाली शीतल. ॲक्च्युली प्लाक हा शब्द खूप मेडिकल टर्मिनॉलॉजीमधला आहे. सामान्य माणूस ब्लॉकेजेस ऐकतो, त्याला माहिती आहे ब्लॉकेजेस काय आहे, बरोबर आहे. राईट. सो प्लाक स्टॅबिलायझेशन म्हणजे काय, पहिल्यांदा मी थोडक्यात प्लाकबद्दल माहिती देते. सो प्लाक म्हणजे काय, तर जेव्हा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चुकीच्या गोष्टी घडतात, जसं की स्ट्रेस किंवा अनहेल्दी डाएट किंवा वेट गेन, तर या सगळ्यामुळे काय होतं, तुमच्या रक्तवाहिन्यांवर ताण यायला लागतो, ज्या की संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करत असतात. तो ताण त्यांच्या अगदी आतल्या स्तरापर्यंत पण पोचतो, त्याला एंडोथेलियम म्हणतात. आणि त्या एंडोथेलियमला तो अतिशय पातळ असल्यामुळे हा ताण नक्कीच त्याला सहन होत नाही आणि तो कुठे कुठे रप्चर म्हणजे फाटायला लागतो. मग अशा वेळेला काय होतं की तिथे वेगवेगळ्या पेशी, उती, फॅट सेल्स असं एकत्र येतात आणि ते फाटलेलं आहे ते बांधायला प्रयत्न करतात. ओके. पण ते प्रत्येक वेळेला बांधणं सक्सेसफुल होतंच असं नाही. यामध्ये जर साचणं वाढायला लागलं, ते तुमचं रप्चर पूर्ण बरं नाही झालं, तर त्या आतमध्ये रक्तवाहिनीच्या फुगवटा निर्माण होतो आणि त्याला प्लाक म्हणतात. बापरे. सो हा प्लाक इनडायरेक्टली आपण ब्लॉकेजेसपर्यंत नेऊ शकतो. सो हा प्लाक आपण ॲलोपॅथीमध्ये तर एन्जिओग्राफी करून पाहतो, पण नुसता तो पाहून उपयोग आहे का, तर नाही. त्याला ॲलोपॅथी एका ठराविक पर्सेंटच्या पुढे गेलं तर ऑपरेशन सांगते, लाईक एन्जिओप्लास्टी, बायपास. पण ऑपरेशन करूनही माणूस पूर्ण बरा होतो असं नाही. इनफॅक्ट ब्लॉकेजेस काढले का असं जेव्हा आपण पेशंटना विचारतो, तो म्हणतो की नाही काढले गेले. मग इथेच आपण काम करतो की हा प्लाक स्टेबल करण्याचं आपण काम करतो विशिष्ट उपचार पद्धतींनी, ज्यामध्ये हा प्लाक कमी करणारे आणि पर्यायाने ह्या प्लाकमध्ये रक्ताची गुठळी अडकून हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपल्याला तिथला रक्तपुरवठा वाढवणारे अशी औषधं वापरून आपण पंचकर्म करतो. त्यासोबत आपण ती औषधंही पोटातून देतो. औषधांनी आणि पंचकर्मांनी पेशंट बरा होतोच आणि पुढेही त्याला आपण वारंवार फॉलोअप घेऊन त्याची हृदयाची कार्यक्षमता नीट आहे ना हे पाहत राहतो, जेणेकरून त्याला हार्ट अटॅक यायच्या आधी काही सिग्नल्स, काही सिम्पटम्स दिसत असतील तर त्यापासून आपण नक्की वाचवू शकतो. वेल, एक गोष्ट तर आहे की ह्युमन बॉडी हे खूपच जास्त कॉम्प्लेक्स आहे. पण असो, ती कॉम्प्लेक्स असली तरी माधव बागमध्ये या कॉम्प्लेक्स बॉडीचे उत्तरं आणि आजारांचे उत्तरं मात्र मॅडमकडे आहेतच. तर मॅडम बोलताना बोलल्यात की लठ्ठपणा हा याच्यामधला फार मोठा विषय आहे आणि खूप मोठी एक अडचण आहे. तर मला मॅमला विचारायचं आहे की लठ्ठपणा कमी करण्यासाठी माधव बागमध्ये आपण काय उपचार आहेत आपल्याकडे? ॲक्च्युली शीतल, खरंच कॉम्प्लिमेंट देते तुला की तू बरोबर शब्द पकडतेस माझे. लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी, याचेसुद्धा ग्रेड्स असतात आणि आशिया खंडामध्ये राहणाऱ्या लोकांचा BMI जर 23च्या पुढे गेला किंवा वर्ल्ड वाईड जर हा BMI 25च्या पुढे असेल तर त्या सगळ्यांना आपण ओव्हरवेट आणि ओबेसिटी ग्रेड 1, 2, 3 अशा पद्धतीने मोजत जातो. लठ्ठपणा दिसताना फक्त वजन वाढणं इतक्या सामान्य लेव्हलला ते शरीरामध्ये काम नाही करत, तर वाढलेल्या वजनाचा शरीराच्या सगळ्या अवयवांवर जवळपास परिणाम होत असतो. जसं की ब्रेनवर परिणाम झाला तर तिकडे न्यूरोपॅथी निर्माण होते. त्याच्या पद्धतीने तुमच्या हार्टवरही वजन वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, म्हणजेच ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीने तुमच्या प्रत्येक अवयवांची कार्यक्षमता कमी होत जाते लठ्ठपणा वाढल्यामुळे. ओके. मग यामध्ये काय करायला पाहिजे? लठ्ठपणा कमी करणं म्हणजे फक्त ती चरबी कमी करणं का? नाही, तर ती वाढलेली चरबी कमी करताना त्याचा जो इतर अवयवांवर परिणाम झाला आहे तोही कमी करायला मदत करणं आपल्याला अतिशय आवश्यक असतं. वेट गेन होत असताना सगळा खेळ 2 हॉर्मोनचा आहे, लेप्टिन आणि ग्रेलिन. तुला जस्ट माहिती देते. तर लेप्टिन म्हणजे ज्याने तुम्हाला भूक वाढायला लागते किंवा लागली असं जाणवतं. ओके. आणि ग्रेलिन म्हणजे माझी म्हणजे सटायटी, माझी भूक भागली आहे असं जाणवणं. सो ह्या 2 हॉर्मोनना जर आपण नीट सांभाळलं तर नैसर्गिकरित्या वेट लॉसला मदत व्हायला लागते. म्हणजे लेप्टिन आपला शत्रू आहे असं म्हणायला हरकत नाही. परफेक्टली. पण तो योग्य प्रमाणात नसेल तर. ओके.
तर यामध्ये आपण काय करतो, लेप्टिनवर कंट्रोल आणणारी औषधं वापरून त्या औषधांचाच परत स्नेहन, स्वेदन, बस्ती आणि ऑब्व्हियसली तुमच्या हंगरला कंट्रोल करणारी औषधं वापरून आपण शरीरामध्येही ती देत असतो. आणि इतकंच नाही, सगळं वजन वाढतं शेवटी तुम्ही चुकीचा आहार घेतल्यामुळे, चुकीच्या प्रमाणात घेतल्यामुळे. सो हाही कंट्रोल करण्यासाठी माधवबागने खास स्वास्थ्यम डाएट बॉक्स डिझाईन केला आहे की तोही आपण पेशंटना देतो. ठराविक कॅलरीजमध्ये तो फॉर्म्युलेटेड असतो, ठराविक काळांसाठी घ्यायचा असतो. त्यामध्ये आपल्याला वजनाच्या 10% वजन कमी करण्याची अपेक्षा असते पहिल्या 3 महिन्यामध्ये, आणि ते बरं झाल्यावर तुम्ही सगळ्या आजारांपासून जवळजवळ मुक्त होत आलेले असता. ब्युटिफुल. खरंच मानलं पाहिजे की माधवबागमध्ये छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली गेलेली आहे. आजार होण्यापासून तर तो व्हायच्या आधी आणि तो कशामुळे होतो, म्हणजे लिटरली त्याच्या बेसिक जे ग्राउंड आहे त्यांचं इतकं क्लिअर आहे की ते त्या ग्राउंड लेवलनी काम करत जातात. म्हणजे तो जो आजार आहे त्याला मुळातून काढून टाकण्यासाठी. आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आत्ताच्या काळामध्ये, कारण बाहेर फूड इंडस्ट्री खूप जास्त ग्रो झालेली आहे. आणि मला असं वाटतं, बरेच लोक बोलताना असं बोलतात की हम तो भाई खाने के लिए जीते हैं, तो आप खाने के लिए जिए, उसमें कोई दिक्कत नहीं है, लेकिन हेल्थ सबसे इम्पॉर्टेंट है. तो अगर आपको ऐसा लगे कि ओके अभी थोड़ा सा मोटापा या कुछ आपको ऑब्जर्व करना है अपनी हेल्थ, और इस बात का पूरा ध्यान रखना है क्योंकि ओबेसिटी, मोटापा, लठ्ठपणा हा कशा पद्धतीने तुमच्या शरीराला, तुमच्या जे ऑर्गन्स आहेत त्यावर कशा पद्धतीने तो घात करतो हे मॅमने आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे. तर लठ्ठपणावर आपण आपली एक बारीक नजर ठेवायला हवी आपल्या तब्येतीकडे. मी अभिमन्यू तुकाराम साळुंके, राहणार खडकवासला. मी ॲग्रिकल्चर कॉलेजला सर्व्हिसला होतो. त्यानंतर मला बायपासचा त्रास झाला, 3 ब्लॉकेज होते. मी ऑपरेशन केलं. 3 वर्षानंतर माझ्या पायाला थोडीशी सूज, वजन वाढणं वगैरे हा प्रकार सुरू झाला. इथे आल्यानंतर आम्ही पाहिलं इथला स्टाफ, इथले बोलण्याची पद्धत, उपचाराची पद्धत एकदम उत्तमाची वाटली, म्हणून आम्ही इथे उपचार केला. आणि उपचार केला तो पण योग्य झाला. माझं नाव अंकुश मते, खडकवासला, राहणार खडकवासला. मला हार्टचा, बीपीचा आणि शुगरचा त्रास आहे. तर ते म्हणजे असं कमी जास्त आणि पोटाचा पण विकार थोडे होते. तर ते पोट साफ न होणे किंवा असं म्हणजे त्रास होणे, झोप नव्हती येत, असं दम लागायचा. हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे दम बिम लागायचा आणि शुगर बीपीमुळं अजून ते त्रास व्हायचा मला जास्त. तर ते हॉस्पिटल, दवाखान्यातले, प्रायव्हेट दवाखान्यात म्हणजे ट्रीटमेंट घेऊन गोळ्यांच्या बिएक्शन असं ते वाढत चाललं होतं. त्याच्यामुळं मग जास्त मग आयुर्वेदिक म्हणलं माधवबागाचं. मी आम्ही सर्व्हिसला असताना आहे ना, आमचे सर सांगायचे की आयुर्वेदिक चांगले आहे, ते म्हणजे तुम्हाला इफेक्ट लवकर नाही मिळणार पण चांगलं तुम्हाला रिझल्ट मिळणार. आमचं कसं आहे, हार्ट ट्रान्सप्लांट सांगितलं होतं, आम्हाला माहिती नव्हतं, म्हणून मग आम्ही पूर्ण तयारी पण केली होती हार्ट ट्रान्सप्लांटची. त्यामुळं मग नंतर मग खूप जणांचे असे फक्त माधवबाग म्हणून मग आम्ही ते केलं. खूप म्हणजे खूप छान रिझल्ट मिळाला आहे. आणि स्टाफबद्दल तर काही विचारूच नका, सगळेच खूप व्यवस्थित म्हणजे समजून सांगतात. आणि मॅडम देशपांडे मॅडम, अनुराधा मॅडम खूप म्हणजे खूप छान सांगतात. त्यामुळे आम्हाला असं कधी काय असं जाणवलं नाही की आम्ही दवाखान्यात आलो आहे किंवा काय, असं कधीच नाही वाटलं. म्हणजे खूप छानच वाटतं आल्यावर इथे. आणि मेन म्हणजे ट्रीटमेंट आणि रिझल्ट खूप छान आहे. मी संजय फडतरे, दायरीमध्ये राहतो आणि मी IT सेक्टरमध्ये कामाला आहे. मला पूर्वी एक 3-4 महिन्यापूर्वी बीपीचा आणि झोपेचा थोडासा श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. इथं माधवबागमध्ये आल्यानंतर 2-3 महिन्यापूर्वी इथं मी उपचार पद्धती चालू केली. मला डॉक्टरांनी योग्य सल्ला दिला आणि इथल्या स्टाफनं माझी वेळोवेळी ट्रीटमेंट, पंचकर्मा वगैरे ट्रीटमेंट अतिशय सुंदर प्रकारे केली. आणि आत्ता मला 2-2.5 महिन्यामध्येच माझं शुगरची होती ती शुगर कमी झाली, माझा BP कमी झालेला आणि मला आता व्यवस्थित झोप लागते. मी डॉक्टर राजकुमार खंडागळे, मी व्हेटनरी डॉक्टर आहे. तर 2019मध्ये मला स्ट्रोकचा अटॅक आला होता, ब्रेन स्ट्रोक. तर त्याच्यानुसार मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली होती. तर त्यानंतर थोडासा इफेक्ट राहिला होता, माझा पायात विकनेस होता आणि थोडं ब्रेनमध्ये इनकोऑर्डिनेशन होतं. त्यासाठी मला माधवबाग मी स्वतः डिसाईड केलं, मला माहिती होतं माधवबागबद्दल.
तर त्याच्याबद्दल मी गेले डिसेंबर 26पासून इथं ट्रीटमेंट घेतो आहे माधवबागमध्ये. तर घेतल्यानंतर पंचकर्म वगैरे आहे, शिरोधार आहे, हृदयधार आहे, अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत. पण इथं महत्त्वाचं म्हणजे डाएट इथला फॉलो करायला लागतो. डाएट फॉलो केला तर फार इफेक्टिव्ह आहे आणि डाएट नाही केलं तर थोडासा अर्धा इफेक्ट येतो किंवा हळूहळू इफेक्ट येतो. आता ट्रीटमेंट चालू केल्यापासून माझं 3 किलो वजन कमी झालेलं आहे. स्टाफसुद्धा अतिशय प्रेमळ आहे इथला. नमस्कार, मी डॉक्टर नीता हिंगे, माधवबाग धायरी क्लिनिक येथे क्लिनिक हेड आहे. माधवबागमध्ये मुख्यतः हृदयरोग, ब्लड प्रेशर, मधुमेह आणि ओबेसिटी या 4 गोष्टींवरती रुग्णांचे उपचार केले जातात. हृदयरोगामध्ये मुख्यतः दम लागणे, छातीत दुखणे आणि ब्लॉकेजेस असणे याच्यावरती उपचार केले जातात. तुम्हाला काही हृदयरोगच हवा आहे किंवा डायबिटीसच पाहिजे आहे, ब्लड प्रेशरच हवा आहे असं नाही आहे. तर या डायबिटीस, हृदयरोग आणि ब्लड प्रेशर या किंवा ओबेसिटी या पेशंटनी तर येऊन तपासणी करून घेतलीच पाहिजे एकदा तरी येऊन माधवबागमध्ये. आणि त्याद्वारे तुमचं जे काय सगळे तपासणी अंती जे काय आपल्याला लक्षात येईल की तुम्हाला कशाची गरज आहे त्याचं योग्य प्रकारे मार्गदर्शन दिलं जाईल. माधवबाग धायरी क्लिनिकला येऊन इथे तपासणी केलीच पाहिजे. त्याद्वारे तुमचं आरोग्य उत्तम राहायला मदत मिळेल. आणि आत्ता जे काही आपल्याला करोनाचं वाढतं प्रमाण दिसतं आहे, हे करोनाच्या वाढत्या प्रमाणामध्ये सुद्धा सर्वात महत्त्वाचं हृदयरोगी, मधुमेही आणि ब्लड प्रेशर आणि स्थूल पेशंटच त्याला जास्त बळी पडत आहेत. सो हे टाळण्यासाठी किंवा करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला आधी सर्वप्रथम स्वतःचं ब्लड प्रेशर, डायबिटीस, हृदयरोग हे सगळं कंट्रोलमध्ये, वजन हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला माधवबागची नक्की माधवबाग उपयोगी पडेल. आणि म्हणून माधवबाग धायरी क्लिनिकमध्ये येऊन तुम्ही जरूर तपासणी करून घ्या. योग्य तो सल्ला दिला जाईल आणि त्याप्रमाणे तुम्ही बरे व्हा. मॅमशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की वयाच्या 16व्या वर्षापासूनच हार्टमध्ये ब्लॉकेजेस व्हायला सुरुवात होतं. म्हणजे हे ऐकायला सुद्धा किती डिफिकल्ट आहे. एनिवेज, तर हार्टबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा हार्टचे जे काही डिझीज आहेत ते उद्भवतात स्ट्रेसमधून. आणि असं कोण आहे ज्याला स्ट्रेस नाही आहे? कोणाला फॅमिली स्ट्रेस आहे, कोणाला एज्युकेशनचं, कोणाला बिझनेसचं, तर कोणाला समाजाचा. एव्हरीबडी इज अंडर स्ट्रेस. काही ना काही टेन्शन प्रत्येकाला आहे. आणि मला असं वाटतं की जे हार्ट अटॅक आहे ते हार्ट अटॅक तर आजकाल असं झालेलं आहे की कोणालाही कधीही येत आहे. कुठल्याही आजाराला आजकाल वयाचं बंधन राहिलं नाही आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक छोटीशी विजिट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. सो दॅट जर तुम्हाला आत्तापर्यंत आमचा जो काही संवाद झाला त्यामधून तुम्हाला काही जरी सिम्पटम्स तुमच्यामध्ये जाणवत असतील तर तुम्ही एक छोटीशी विजिट इथे देऊ शकता आणि मॅमला तुम्ही भेटू शकता. कारण तुमचे बॉडी पार्ट्स हे इररिप्लेसेबल आहेत, जसं तुमचं लाईफ आहे. सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या स्क्रीनवर खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस येत असेल. सो प्लीज मेक अ नोट ऑफ दॅट, सो दॅट तुम्हाला जर का काही अडचण असेल किंवा जे तुमचे चाहते आहेत, तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक, त्यांना तुम्ही हा ॲड्रेस आणि हा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू शकता. होऊ शकते की खरंच ते कुठल्या अडचणीमध्ये असतील आणि खरंच त्यांना या क्लिनिकचा उपयोग होईल. कारण माणूस जेव्हा दुःखामध्ये असतो तेव्हा तो असा सैरावैरा पडतो. त्याला सुचत नाही की कोणाकडे जावं, कारण डॉक्टर हा देव असतो आणि त्याला हे कळत नाही की कुठल्या देवाकडे याचना न्यावी. एकतर आपले देव पण भरपूर आहेत. त्यामुळे खरंच हे जे काही आहेत डिटेल्स खाली तुमच्या स्क्रीनच्या खाली येत आहेत, प्लीज मेक अ नोट ऑफ दॅट. आणि जे कोणी तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघत आहात, प्लीज डू शेअर विथ युअर फ्रेंड्स, जे काही तुमचे रिलेटिव्स असतील, सो दॅट त्यांना याचा उपयोग होईल. होऊ शकते की ते खरोखर नीडमध्ये असतील. ओके, तर जेव्हा आपण हार्टबद्दल बोलतो, जसं मी तुम्हाला बोलले की विजिट इथे तुम्हाला द्यायची आहे जर तुम्हाला खरंच असल्या प्रकारचे काही सिम्पटम्स जाणवत असतील तर. कारण की आपल्याला हार्ट अटॅकची वाट नाही बघायची आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी एक सुंदर असा उपक्रम राबवला जातो, तो म्हणजे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपी. म्हणजेच हार्ट अटॅकची आपल्याला वाट बघायची नाही आहे, आपण आधीच त्याला प्रोटेक्ट करू शकतो. चला तर याबद्दल आपण जाणून घेऊयात मॅडमकडून.
परत एकदा मी तुला म्हणेन व्हेरी वेल सेड. कारण कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपी या नावातच आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ॲब्सोल्युटली. सो या प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय करतो की माझी गाडी चांगली आहे पण तरीही मी सर्व्हिसिंग करते, कारण मला ती काम करताना कुठे त्रास नाही द्यायला पाहिजे. आपल्याला जर माहिती माझी गाडी चांगली आहे तरी आपण सर्व्हिसिंग करत असतो, तर शरीराची गाडी चालवायला हृदयाचं सर्व्हिसिंग करणं आवश्यकच आहे. खूपच सुंदर बोललात तुम्ही, खरोखर. येस. तर हे सर्व्हिसिंग करण्यासाठी म्हणून आपण काय करतो, पेशंट म्हणण्यापेक्षा आता इथं आपण स्वस्थ माणसाचं बघू. राईट. सो सामान्य माणूस आला आहे पण मला असं कळलं की त्याचं कार्डियक काही नाही आहे, BP नाही आहे, शुगर नाही आहे, पण हा स्ट्रेसमध्ये आहे. सो मला माहिती आहे की स्ट्रेसमुळे त्याच्या हार्टवर काही ना काही परिणाम होतो आहे. मग हा परिणाम परतवून लावायचं काम आणि त्याला जे काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते वाढवून देण्याचं काम मला करायचं आहे. आणि ते मी कसं करणार, तर कार्डिओ प्रोटेक्टिव्ह ट्रीटमेंटनी. यामध्ये डिरेक्टली तुमच्या हार्टची ताकद वाढवणारं आणि हृदयाचं संरक्षण करणारं अशी औषधं वापरून आपण पेशंटना ट्रीटमेंट देतो. त्या ट्रीटमेंटमध्ये स्नेहन स्वेदन असतं आणि ऑब्व्हियसली प्रत्येक वेळेला डॉक्टर्स कन्सल्टेशन असतं. या सगळ्याचा फायदा असा होतो की क्वालिटी ऑफ इंजिन ऑफ युअर बॉडी दॅट इज हार्ट इज इन्क्रीज्ड आणि ते तुम्हाला प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये जाणवतं. तुम्हाला येणारा थकवा कमी होतो, तुमचा स्ट्रेस तुम्हाला कमी जाणवतो, झोप कमी येते ते कंट्रोलला येतं, कदाचित कॉन्स्टिपेशनचं सुद्धा लक्षण काही लोकांना जाणवत असतं तेही कंट्रोलला येतं आणि एक विगर आणि व्हायटॅलिटी आपण जे म्हणतो लाईफची, उत्साह आणि चैतन्य हे वाढतं आणि माणूस अधिक स्पीडने त्याची कामं चांगल्या पद्धतीने करू शकतो. दॅट मीन्स कार्डिओ प्रोटेक्टिव्ह ट्रीटमेंट इज टू एनहान्स युअर क्वालिटी ऑफ लाईफ. सो मला असं वाटतं की ज्या कोणाला स्ट्रेस आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज अँड एनी फॅक्टर, दे शुड अंडरगो दिस ट्रीटमेंट. कार्डिओ प्रोटेक्टिव्ह थेरपी. ओ माय गॉड, सिरियसली इतकं छान मॅमने समजावून सांगितलं की मला असं वाटतं की जायच्या आधी मी सुद्धा मॅमची एक अपॉइंटमेंट घेऊन घ्यायला हवी. तर इतक्या सगळ्या ट्रीटमेंट्स मॅमने सांगितलेले आहेत, इतक्या सगळे आजार जे त्यांनी सांगितले ते सगळे बरे होण्यासारखे आहेत असं ते गॅरंटीने बोललेले आहेत. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला असेल की या सगळ्या आजारांना दुरुस्त होण्यासाठी वेळ किती लागणार. तर तो महत्त्वाचा प्रश्न आपण सगळ्यात आधी जाणून घेऊयात. खूप मोठा प्रश्न विचारला, कारण बरं व्हायची इच्छा प्रत्येकाला असते आणि ती पण लवकरात लवकर. वेळ घालवलाय पण वेळ थोडासा द्यायला पाहिजे हे तर नक्की आहे. बरं व्हायचंच म्हटलं आजारांपासून तर आम्ही 1 ते 3 महिन्यामध्ये पेशंटना पूर्ण बरं करतो. वाव. अर्थात त्याने 100% फॉलो करायला पाहिजे आम्ही जे सांगू ते. आणि जितका पेशंट निडी असतो ना तितकं तो नक्की करतो. म्हणजे मला त्याचाच आनंद आहे की पेशंट सांगितलेलं ऐकतो आणि स्वतःहून बरं व्हायला मदत करतो. 1 ते 3 महिन्यात तो बरं झाल्यानंतरही आम्ही त्याला ठीक आहे झाला बरा दिलं सोडून असं नाही, गड जिंकून दिल्यानंतरही गड राखण्याला मदत करणं ब्युटिफुल हे आमचंही काम आहे. त्यासाठी आम्ही पेशंटना पुढे जाऊन वर्षभर फॉलोअप ठेवतो आणि त्याही नंतर त्याचं सर्व्हिसिंग नीट राहावं म्हणून, जे बरं केले ते नीट राहावं म्हणून पुढे ॲज इफ एखाद्याला नवीन जीवन देणं जे असतं की जसं झाड वाढलंय पण कधीतरी त्याला पाणी घालावं लागतं, कधीतरी त्याला ऊनही द्यावं लागतं, कधी खतही घालावं लागतं, ते काम पुढेही आपण मगाशीच मी म्हटलं तसं 10 वर्षांपर्यंत करत राहतो. खूपच सुंदर. वाव. तर मला असं वाटतं की खूप सारे अननेसेसरी मेडिसिन्स घेण्यापेक्षा आणि आपल्या जीवावरचा जो धोका आहे तो टाळण्यासाठी आपण खरोखर एक विजिट तर इथे द्यायला हवी. चला तर वळूयात आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. तर मॅम, आपण प्रेक्षकांच्या जनजागृतीविषयी व उपचाराविषयी काय सांगू शकाल? खूप ब्रॉड लिस्टेड हा क्वेश्चन आहे ॲक्च्युली. यामध्ये मला थोड्याशा महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत की ज्या आपण माधवबागमधून करतो या क्लिनिकमधून. सो यामध्ये आम्ही काय करतो आहे, मी मगाशी म्हटलं तसं BP, शुगर, हार्ट डिसीज, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस, एवढंच नाही तर छोट्या छोट्या पाईल्स, नंतर कॉन्स्टिपेशन, हेअर फॉल, निद्रानाश, ऐकून असाल तर स्ट्रेस मॅनेजमेंट, या सगळ्याविषयी आम्ही ट्रीटमेंट करतो. कारण आमचा विश्वास आहे या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे तुमच्या हार्टवर इम्पॅक्ट करत असतात. म्हणजे ब्लॉकेजेससाठी डिरेक्टली ब्लॉकेजेस मॅनेजमेंट नावाची ट्रीटमेंट करतो. तर आपण म्हणू शकतो की हे सगळं करत असताना जी लोक बरी आहेत
त्यांना तुम्ही मदत करता का, या प्रश्नासाठी आम्ही खूप विचार केला आणि रिसेंटलीच 1-2 महिन्यापूर्वी माधवबाग वेलनेस नावाचीच एक गोष्ट आम्ही सुरू केली आहे की ज्यामध्ये जो बरा आहे, ज्याला इव्हन स्ट्रेस वगैरे नाही आहे, पण ज्याला स्वतःच्या तब्येतीची काळजी आहे आणि काही होऊ नये म्हणून काही स्वतःला लक्ष देऊन नीट ठेवायचं आहे, त्यासाठी आम्ही मदत करतो. तर ती कशी, तर आम्ही वेगवेगळे डायटरी प्रोडक्ट्ससुद्धा पेशंटना देतो, सामान्य माणसांना देतो. ओके. आणि त्यासोबत त्यांना आपण जे ऑर्गॅनिक जे ऐकतोय बाहेर, पण विश्वास आहे का की ते ऑर्गॅनिक आहे? नाही. मी कोणाकडून तरी ऐकलं म्हणून मी घेतलं, यापेक्षा दिस इज द ऑथेंटिक ऑर्गॅनिक थिंग विच आय एम कन्झ्युमिंग हे जेव्हा कळतं तो विश्वासच वेगळा असतो. बरोबर. याच ऑर्गॅनिक गोष्टी देऊन आम्ही पेशंटना बरं केलं आहे. त्यामुळे आमचा तो विश्वास आहे की यानेच सामान्य माणूसही बरा राहू शकतो. तर त्याही गोष्टी आम्ही सुरू केलेल्या आहेत. त्या सगळ्यांचा लाभ बऱ्या असणाऱ्या लोकांनी सुद्धा आणि ज्यांना ऑर्गॅनिक गोष्टींचं म्हणजे सेंद्रिय गोष्टींचं कुतूहल आहे आणि स्वतःला वापरून नीट ठेवायची इच्छा आहे, त्या सगळ्यांनी घेऊ शकता, एवढं मला माहिती आहे. ब्युटिफुल. म्हणजे खरंच आपण सगळ्यांनाच ऑर्गॅनिक वस्तू हव्या असतात, पण बाहेरून सगळेच म्हणतात की वस्तू आमची छान आहे, ऑर्गॅनिक आहे, प्युअर आहे वगैरे वगैरे, बट वी कॅन नॉट ट्रस्ट देम 100%. मात्र इथे तुम्ही विश्वास ठेवू शकता, कारण की हेच जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत, याच प्रॉडक्ट्सचा वापर करून त्यांनी कित्येक पेशंट्सला, जसं की मॅमने बोलले होते, 10 लाखांपेक्षा जास्त पेशंट्सला त्यांनी बरं केलेलं आहे. कारण की जेव्हा ते मेडिसिन्स देतात ते डाएटसुद्धा प्रोव्हाइड करतात आणि त्या मेडिसिनला सूट होणारा डाएट जर का ते देऊ शकत असतील, म्हणजे अर्थातच तो प्युअर असेल किंवा जसं ते म्हणतात, जसं ते क्लेम करत आहेत ते तसं असणारच. खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू शीतल. तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली, अतिशय सुंदर पद्धतीने दिली आणि खूप छान एक्सप्लेन केलं. आय एम शुअर की आमचे जे प्रेक्षक होते त्यांना कळलं असेल, आणि जर काहीही कन्फ्युजन असेल तर तुमच्या स्क्रीनच्या खाली तो नंबर आणि ॲड्रेस येतच आहे. काहीही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल देन यू कॅन डिरेक्टली कॉन्टॅक्ट टू मॅम. तर मंडळी, रुग्ण ज्या ठिकाणी बरं होण्याची आशा सोडून देतो त्याच ठिकाणी माधवबाग धायरी फाटा या क्लिनिकमध्ये त्या आशेची एक ज्योत पेटवली जाते. तर आपण संवाद साधत होतो डॉक्टर अनुराधा देशपांडे मॅमसोबत, ज्या की संचालिका आहेत माधवबाग धायरी फाटा या क्लिनिकच्या. तर महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी मिळण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा न्यूज 24 लाईव्ह या चॅनलला. अँड येस, डोंट फॉरगेट टू क्लिक द बेल बटन.